आज झाली यांच्या कामापासून सुरुवात. तर सकाळी लवकरच ते आले होते काम करायला, त्याच्यामुळे माझं बाकीचं काम राहिलं. तर त्यांनी आज आल्या पहिले किचनमध्ये काम केलं. तर मिस्टरांनी आमच्यासाठी ना वडापाव समोसा ते पाठवलं होतं. मग आता स्वयंपाक नाही, म्हणजे स्वयंपाकाचं काम झालंच नाही, म्हणून आम्ही ते खात होतो. मस्तपैकी गरम गरम वडापाव समोसा खाल्ला. त्यानंतर त्यांचं काम झाल्यानंतर ते खाली गेले ते काम करायला, म्हणून मी पटकन किचनमधले जे भांडे राहिले होते ते घासून घेतले. किचनचं काय थोडाफार पसरा आवरला. तर ते आवरून झाले. आता तर चला आता तुम्हाला मी खाली दाखवते खाली काय काम चालू ते. तर खाली त्यांचं प्लाऊडचं काम चालू होतं. प्लाऊडचे म्हणजे छोटे छोटे दरवाजे करायचं काम चालू होतं. आणि नंतर सायंकाळच्या वेळेस 4च्या वेळेस मिस्टर आले होते घरी काम बघायला. तर त्यांनी येताना उसाचा रस आणला होता, तेच घेतला. मस्त असं थंडगार उसाचा रस पिलो आम्ही सगळेजण. त्यांनाही दिला आणि आम्ही पण पिलो. खूप सुंदर म्हणजे खूप छान असा टेस्टला होता. अवधूतसुद्धा खूप आवडीने रस पित होता. त्याच्यानंतर 6 वाजता ते गेल्यानंतर आम्ही चहा पाणी केला त्यांना, म्हणजे कामावरचे दादा आहेत त्यांना पण दिला आणि आम्ही पण घेतला. तर चहा पाणी झाला. त्याच्यानंतर ते गेलेत, कामाचं म्हणजे सुट्टी झाली होती त्यांची, ते गेले. त्याच्यानंतर सायंकाळचा जो कचरा होता तर झडून काढलं, दिवाबत्ती केली. आणि आता आज सायंकाळ स्वयंपाक करायचा आहे. आणि आज विशेष म्हणजे आज होळी आहे. तर होळीचा मला काहीच करता आला नाही घरातल्या कामामुळं, तर पुढची अशी नक्कीच करणार आहे. तर तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला ते पण नक्की सांगा. खूप सुंदर असे पुढे व्लॉग येणार आहेत. किचनचंसुद्धा खूप छान असे व्लॉग येणार आहे, तर तुम्ही नक्की बघा. प्लीज माझ्या चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि खूप अशा अजून इंटरेस्टिंग असे छान छान असे व्लॉग येणार आहेत, तर ते सुद्धा पहा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.